जय भीम सगळ्यांना. तर आज आपण बघणार आहोत हैदराबाद येथील जी की तेलंगणाची राजधानी आहे तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक म्हणता येईल किंवा भव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आंबेडकर स्मारकापैकी एक आहे आणि हा पुतळा भारतातच नव्हे तर जगात देखील बाबासाहेबांचा सगळ्यात उंच पुतळा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हा पुतळा हैदराबाद येथील हुसेन सागर तलावाजवळ उभारण्यात आला आहे. तर या पुतळ्याची उंची 125 फूट आहे, पण जर आपण पायास सगट गृहीत धरली तर याची उंची आपल्याला 175 फूट मिळेल. तर असा हा भव्य दिव्य पुतळा. तर ह्याचे उद्घाटन 14 एप्रिलचे औचित्य साधून याचे उद्घाटन 14 एप्रिल 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त करण्यात आले आहे. आणि या पुतळ्याचे किंवा या स्मारकाचे जे शिल्पकार आहेत त्यांचं नाव आहे राम व्ही सुतार. तर परत एकदा सांगते की हा पुतळा जो आहे तो तेलंगणा सचिवालयाजवळ हुसेन सागर परिसरात हैदराबाद येथे मोठ्या दिमाखात उभा आहे आणि हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी आहे. असा हा पुतळा आहे. तर या पुतळ्यामध्ये अजून याची वैशिष्ट्य म्हणजे या स्मारकामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाच्या विषयी बरीच अशी माहिती आपल्याला येथे मिळणार आहे. परंतु मी जेव्हा येथे गेले तेव्हा समोर तुम्ही बघू शकता इथं स्मारकाची जी माहिती आहे ती इथं दिलेली आहे. वेळेअभावी आपण ती माहिती इथे सांगू शकत नाही. तर तसेच जी बाबासाहेबांच्या जीवनाच्या विषयी जे त्यांचे जे कार्य आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपल्याला येथे मिळणार आहे. पण मला असे माहीत पडले आणि मी जेव्हा स्मारकाला भेट दिली त्यावेळेस दरवाजा बंद होता आणि मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आतमध्ये तिथे एक काम करणाऱ्या कामगाराने सांगितले की मॅडम म्हणे इथे आपल्या या स्मारकाचे सध्या काम चालू आहे आणि ज्यावेळेस याचे संपूर्ण काम तयार होईल त्यानंतर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या विषयी आपल्याला जी काही माहिती असेल ती मिळणार आहे. तसेच येथे एक संग्रहालय पण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या पुतळ्याचं अजून वैशिष्ट्य म्हणजे हा पुतळा स्टील, कांस्य, ब्रॉन्झ आणि इतर धातूंपासून तयार करण्यात आलेला आहे. तसेच या प्रकल्पासाठी लागणारा खर्च हा 145 ते 146 कोटीपर्यंत गेलेला आहे आणि तमाम भारतीयांसाठी हा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर या पुतळ्याचं अजून एक वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की येथे भारतातील विविध समाजातील विविध जाती धर्मातील लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी कानाकोपऱ्यातून येतात आणि आपल्या महान अशा नेत्याला अभिवादन मोठ्या आनंदाने करतात. तर तुम्ही बघू शकता हा स्मारकाच्या समोरचा हा जो परिसर आहे तर या परिसराची एकदम स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसर हा निसर्गरम्य असा बनवण्यात आलेला आहे आणि एक सुंदर असं दृश्य आपल्याला इथे आलेलं आहे. आणि इथे जर काही मनावरचा ताण टेन्शन आलेलं असेल तर इथे हा परिसरामध्ये पाऊल ठेवताच आपला सगळा ताण टेन्शन आणि स्ट्रेस दूर होतो आणि संघर्ष काय असतो हे डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावरून आपल्याला समजते. आणि जेव्हा या पुतळ्याच्या उंचीकडे जेव्हा पुतळ्याकडे बघतो तेव्हा आपण आपल्या